ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಧ್ವನಿ ಸಂಜೆ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में फ्रीडम पार्क महाबोधि महावीर आंदोलन का एक बड़ा जनसभा हुई। इस जनसभा में महाबोधि महावीर आंदोलन के जन समर्थन के लिए 12 फरवरी 2026 को जंतर मंतर नई दिल्ली पर संपूर्ण भारत के बौद्ध समाज, अम्बेडकरवादी समाज, सभी बहुजन समाज के लोग एकजुट हो रहे हैं और उनकी मांग है कि 1949 का बीटी एक्ट, जिसे सरकार ने बौद्धों की बिना सलाह एडवाइस के बनाकर उसमें 4 हिंदुओं को रखा, 4 बुद्धिस्टों को रखा और गया जिले के डीएम को, ऐसा किसी भी धार्मिक ट्रस्ट में, सोसाइटी में कहीं नहीं है। और ख़ास तौर पे जब वह संस्था या वह धार्मिक स्थल प्रमुख केंद्र हो, जैसे मुसलमानों के मक्का मदीना में कोई भी गैर मुस्लिम सदस्य नहीं है, ईसाइयों के यरूशलेम वेटिकन सिटी के चर्च में गैर ईसाई का कोई सदस्य नहीं है, कोई मेंबर नहीं है। अभी जब राम मंदिर का निर्माण हो रहा था तो उसका ट्रस्ट बना, तो उसके ट्रस्ट में भी कोई गैर हिंदू नहीं रखा। और केवल राम मंदिर की बात नहीं है, भारत में जितने हजारों बड़े बड़े हिंदुओं के मंदिर हैं, धाम है, पीठ है, उन किसी में भी गैर हिंदू सदस्य मेंबर नहीं है। तो फिर बौद्धों के महाबोधि महाविहार में गैर बुद्धिस्टों को, 4 हिंदुओं को सदस्य क्यों बनाया? वो बुद्धिस्ट नहीं है, उनको बौद्ध धर्म की शिक्षा का पता नहीं है, उन्हें पंचशील का पालन करना नहीं आता, पंचशील बोलते नहीं है, और वहाँ रहकर झूठ का ये प्रचार प्रसार करते हैं कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार हैं। जिस बात का बाबा साहब अम्बेडकर जी ने 1956 में खारिज किया था कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है, ये झूठा और भ्रामक प्रचार है, ये मिथ्यता पैदा करता लोगों के भीतर, इसमें कोई सच्चाई नहीं है। तो जब भारत के इतने बड़े विद्वान जिन्होंने भारत का संविधान लिखा, उन्होंने स्वयं कहा कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार नहीं है, तो आज तक भी सरकारें क्यों मौन है, क्यों कोर्ट मौन है, क्यों उनकी 4 पंडों की दलीलों के आधार पे ये बीटी एक्ट आज तक लागू है? केवल एक ही दलील 1949 में पंडों ने दी थी कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है, और अवतारों के आधार पे जैसे राम मंदिर का पुजारी ब्राह्मण है, कुछ पंडा है, वैसे कृष्ण के मंदिर का पुजारी पंडा है, तो वो भी राम विष्णु के अवतार है, वैसे बुद्ध भी विष्णु के अवतार है, उनके महाबोधि महाविहार का जो पुजारी होगा वो पंडित होगा। ये दलील 1949 में इन्होंने दी, पर इस दलील में कोई जान नहीं थी, क्योंकि ये दलील बेबुनियादी थी, क्योंकि भगवान बुद्ध के दर्शन में अवतार धारणा बिल्कुल नहीं है। अगर अवतार धारणा, अगर एक बार को ये भी सोच लिया जाए कि उनके अवतार है, तो क्या बौद्धों को भी राम मंदिर में हिस्सा मिलेगा? क्या वृंदावन में भी बौद्धों को हिस्सा मिलेगा? या जितने भी भारत में हिंदुओं के मंदिर है, क्या उनमें बंटवारा किया जाएगा? तब तो बात न्याय संगत होती कि जब बराबर बराबर बांटनी है, जब 4 सदस्य बौद्धों के मंदिर में है, तो राम मंदिर में बौद्ध क्यों नहीं है? तिरुपति बालाजी में बौद्ध क्यों नहीं है? शिरडी साई में बौद्ध क्यों नहीं है? वृंदावन में बौद्ध क्यों नहीं है? केदारनाथ में बौद्ध क्यों नहीं है? बद्रीनाथ में बौद्ध क्यों नहीं है? ऐसे सैकड़ों बड़े बड़े धाम हैं, तो उनमें एक भी बौद्ध क्यों नहीं है? इसका मतलब ये हुआ कि 1949 में
1949 में बौद्ध समाज नहीं था, जिसके कारण उन्होंने दो लोग देश के सर्वोच्च पद पे बैठे हुए, उन 4 अनपढ़ पंडों ने देश के सर्वोच्च पद पर बैठे राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू का बेवकूफ बना दिया। उन 2 बड़े पदों पर बैठे हुए 4 अनपढ़ पंडों ने बेवकूफ बना दिया कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है। ये बात मान के उन्होंने ये बीटी एक्ट बनाया, जबकि उनको ये सवाल करना चाहिए था कि अगर राम अवतार है तो रामायण पढ़ाते हो, कृष्ण का अवतार का तो गीता पढ़ाते। 89 का बीटी एक्ट है, उसी को रद्द कराने के लिए ये 12 फरवरी 2025 से आंदोलन चालू हुआ और आने वाली 12 फरवरी 2026 को इस एक साल होने पर पूरे देश का बौद्ध समाज दिल्ली में एकजुट होगा और केंद्र सरकार से और बिहार सरकार से मांग रहेगी कि ये 1949 का कानून जो है रद्द करके भारत के बुद्धिस्टों को महाबोधि महावीर का प्रबंधन सौंप दिया जाए। ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖೇನ ದಿನಾಂಕ 20 ಜನವರಿ 2026ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಬೌದ್ಧ ರಾಜ್ಯ ಸಮ್ಮೇಳನವೊಂದು ಹಾಸನ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಜರುಗಲಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರವರ ಮೊಮ್ಮಗಾದಂಥ ಯಶವಂತರಾವ್ ಭೀಮರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿ ಇದೇ ಈ ಬುದ್ಧ ವಿಹಾರದ ವಿಮೋಚನೆಗಾಗಿ ಬೋಧಗಯಾ ಟೆಂಪಲ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಆಫ್ 1949 ರಿಪೀಲ್ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ 2012ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ದಾವೆಯನ್ನು ಹೂಡಿದಾಗ ಈವರೆಗೆ ಅದು ಚಾಲ್ತಿಗೆ ತಂದಿರಲಿಲ್ಲ, ಕ್ಲಿಯರಾಗಿ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಇವರ ಶ್ರಮದ ಫಲವಾಗಿ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈಗ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಬುದ್ಧರಿಗಾಗಿ ಬೋಧಗಯಾ ಮುಕ್ತವಾಗಬೇಕು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಈ ಭಾರತೀಯರಲ್ಲಿ ಅಂದು ಅರಿವಿಲ್ಲದ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ಶ್ರೀಲಂಕಾದ ಅನಗಾರಿಕಾ ಧಮ್ಮಪಾಲ ಅವರು ಬಂದು ಇದರ ಮಹತ್ವವನ್ನು ಭಾರತೀಯರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದು ಒಂದು ವಿಷಾದದ ಸಂಗತಿ ಅಂತೇಳಿ ತಥಾಗತ ಸಾಮ್ರಾಟ್ ಅಶೋಕರು 84,000 ಶಿಲಾಶಾಸನಗಳ ಪೈಕಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲು ಬುದ್ಧರಿಗೆ ಜ್ಞಾನೋದಯವಾದಂಥ ಬೋಧಗಯಾದ ಮಹಾವಿಹಾರವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದ್ದು ಅವರೇ ಕೂಡ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಅವರಲ್ಲದ ಕ್ರಿಯೆಗಳು ಅಂದರೆ ಪಿಂಡದಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪೂರಿ ಜಗನ್ನಾಥನ ಮತ್ತೊಂದು ಟೆಂಪಲನ್ನು ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಕಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ವಿಷಾದನೀಯ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇದು ಯಾರ ವಿರುದ್ಧದ ಸಂಘರ್ಷವೂ ಅಲ್ಲ. ಆಯಾಯ ಧರ್ಮಗಳು ಭಾರತೀಯತೆ ಬಹುತ್ವದಲ್ಲಿ ಕೂಡಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಯೂನಿಟಿ ಇನ್ ಡೈವರ್ಸಿಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಶಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಪ್ರಬಲರು ಅಬಲರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹಕ್ಕು ಗೌರವಗಳನ್ನು ಕಾಪಾಡಿಸುವ ದಿಸೆಯಲ್ಲಿ ಬೌದ್ಧರಿಗೂ ಆ ಬುದ್ಧ ವಿಹಾರವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇದು ಮಾನವೀಯ ನೆಲೆಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ತಮಗೆಲ್ಲರ ಮುಖೇನ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಂಥದ್ದೇ ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡುವಂಥ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 20ನೇ ಜನವರಿ 2026 ಮಂಗಳವಾರ ಹಾಸನ ಜಿಲ್ಲೆಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರಬೇಕು, ಮಾಧ್ಯಮಗಳು ಸಹಕರಿಸಬೇಕು, ನೈಜ ವಿಚಾರವನ್ನು ಬಿತ್ತರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ. ನಾನು ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭಾದ ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷ, ನಿವೃತ್ತ DCP ಕೂಡ ನಾನು. ಹೀಗಾಗಿ ಬುದ್ಧನ ಒಲವು, ಸಂವಿಧಾನದ ಒಲವು, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ತತ್ವ ಚಿಂತನೆಗಳು ಈ ದೇಶದ ಕಟ್ಟಕಡೆಯ ಮನುಷ್ಯನಿಂದ ಹಿಡಿದು ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಮೊದಲ ಪ್ರಜೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರೆಗೂ ಇರಬೇಕು. ಅದರಿಂದ 8 ದಶಕಗಳಲ್ಲಿ 80 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಸಶಕ್ತ ಭಾರತವನ್ನು, ಸಮೃದ್ಧಿಯ ಭಾರತವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಂಥ ಅಭಿಯಾನದ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ವಿವಿಧ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಭಾಷೆ, ನೆಲ ಇರತಕ್ಕಂಥ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸುಖವಾಗಿ ಬಾಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳು ಫಲ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆದ ಕಾರಣಗಳು. ಅದೇ ನಾವು ಮಧ್ಯಪ್ರಾಚ್ಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸಮುದಾಯ, ಒಂದೇ ವರ್ಗ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಬಾಂಬಗಳು ಬಣಗುಡ್ತಾ ಇವೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಅದಿಲ್ಲ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ನಾನು ಇದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಈ ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭಾದ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆತಾ ಇದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. ವರ್ಷ ಶ್ರೀಲಂಕಾ ದೇಶದಿಂದ ಬಂದಂತ ಅನಗಾರಿಕ ಧಮ್ಮಪಾಲ ಅನ್ನುವ ಬೋಧಿಸತ್ವ, ಅವರನ್ನು ಕೂಡ ಬೋಧಿಸತ್ವ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅವರು ಶ್ರೀಲಂಕಾದಿಂದ ಬಂದು 1891ರಲ್ಲಿ ಅವರ ಬುದ್ಧಗಯಾ ಆಂದೋಲನ, ಬುದ್ಧಗಯಾ ಬಿಡುಗಡೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರ ಮನವಿ, ಹೋರಾಟ, ಸತ್ಯಾಗ್ರಹಗಳೆಲ್ಲೂ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತೆ. 1904ರಲ್ಲಿ ಬಹಳ ಪ್ರಬಲವಾದಂಥ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅವರ ಅನಗಾರಿಕ ಧಮ್ಮಪಾಲ ಬಂತೇಜಿಯವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆಗ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ.
ನಂತರ ಬೌದ್ಧರ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇರುವಾಗ